स्त्री भ्रूण हत्येवर आधारलेल्या चिंगी या चित्रपटाचा प्रीमियर सकाळी मुंबईत पार पडला। या चित्रपटाला असंख्य महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला। चिंगी एका स्त्री भ्रूणाच्या जन्माची कथा। स्त्री भ्रूण हत्येविषयी अजूनही असणाऱ्या मागासलेल्या विचारांना कुठेतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न चिंगी या चित्रपटातून करण्यात आलाय। मी माझ्याच मुलीला मारायला चालली आहे, त्यामुळे इट बिकम्स अ नेगेटिव्ह शेड, बट तिचे खूप स्ट्रॉंग मुद्दे आहेत की तिला मुलीला जन्म का नाही द्यायचा आहे, आणि ह्याच्यामध्ये आम्ही ॲडव्होकेट केले आहेत। आणि मग काहीतरी असा फिल्ममध्ये ट्विस्ट येतो ज्याने तिचं हे मत बदलतं आणि मग फायनली ती मुलीला जन्म देते आणि आपल्या मुलीवर प्रेम करायला लागते। तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर महिलांसाठी त्याचा खास शो मुंबईत आयोजित करण्यात आला, तेव्हा महिलांनी आपल्या भावनांना वाट करून दिली। म्हणून हा शो महिलांसाठी न ठेवताना पुरुषांसाठी ठेवला पाहिजे होता माझ्या मते तरी। संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो नक्कीच चांगला आहे, कारण आज पुरुषांच्या मानाने स्त्रियांचं प्रमाण जे कमी होते ते नक्कीच हा सिनेमा पाहून वाढेल असं मला वाटतं। पुन्हा त्यावरती आधारित आहे ना, त्यामुळे ना खूपच छान वाटलं। म्हणजे आजचं हे दाखवलंय, म्हणजे आता कसं अबॉर्शन वगैरे कसे करतात त्या पद्धतीने त्याच्यावर आधारित आहे ना, खूपच छान वाटलं। आणि सासवानी तर जास्त करून बघायला पाहिजे, एकदम सुंदर बघायलाच पाहिजे याच्यासाठी, नातू आणि नातीसाठी। या चित्रपटाला हजेरी लावलेल्या महिला तसेच मुलींसाठी चित्रपटाच्या टीमनं एक विशेष गिफ्टही दिलं। स्त्री भ्रूण हत्येचा हा संवेदनशील विषय जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी निर्माते अधिक प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात आलं। झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। सुप्रभात या बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच। यानंतर उपासना हा आमचा खास कार्यक्रम तुम्ही पाहू शकाल। नमस्कार।